मुंबई महापालिकेच्या 150 वर्षापेक्षा जास्त इतिहासात आजपर्यंत एकही महिला आयुक्त नव्हती. पण आता हा इतिहास बदलला. 31 मार्च 2026ला मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता कोण येणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरूच होती. अनेक मोठ्या नावांची चर्चा झाली. त्यात आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर सोमवारी सायंकाळी चर्चा झाली आणि अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्या 1995 बॅचच्या IAS अधिकारी असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो लाईन 3च्या प्रकल्पात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळेच प्रशासकीय वर्तुळात त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखलं जातं. एवढंच नाही तर त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात विश्वासू आणि खंबीर अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. त्यांना आयुक्त पदाचा 3 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे. तसेच पालिकेची धुरा सांभाळतानाच मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कारभारही कायम ठेवण्यात आलाय. मुंबई महापालिकेच्या 150 वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिला महिला अधिकारी ठरल्या. एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त अश्विनी भिडे. सध्या मुंबई महापालिकेत अनुभवी महिला राज्य चांगलाच दिसून येतो.